अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. हाय, आलीस का? बरं झालं. पोरं सुद्धा ना टेन्शन देतात ग. आत्ता 12 वाजता प्रोजेक्ट सबमिट करायचा आणि आत्ता सकाळी ती मला म्हणाली मला ते जेल पेन हवंय. तू बरं बाहेर होतीस, मी तुला म्हणलं येताना प्लीज माझ्यासाठी घेऊन ये. नाही ग, घे. थँक्यू व्हेरी मच. आणि हे घरचंच आहे. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम. बरं मला एवढं एकच हवंय, हे तू घे. अगं ठेव ना दोन्ही आता. करायचे दोन, एकच हवंय तिला, मी तेवढं घेतलंय. आणि या काहीतरी म्हणत होतीस ना. चॉकलेट आणले मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी तू हे आणलंस ना त्याबद्दल थँक्यू. छान, वेलकम वेलकम. मी जरा आत्ताच खाते कारण मी हे घरी घेऊन गेले तर मुलं मला नाही खाऊ देणार. चालेल शेअर करी. मला नकोय, तूच खा. अगं खा ग. नको नको, मग तू मोठा तुकडा मला देऊ नकोस, मला थोडा दे. सॉरी. इट्स ओके. शेअरिंग इज केअरिंग. वाव, त्याच्याकडे फ्रीज होता वाटतं. गारगार आहे. चल मी पळू. बाय. हाय हाय. थँक्यू. फार बरं झालं ग, ऐन वेळेला तू मदत केलीस, त्याच्यामुळे आमचा प्रोजेक्ट झाला. अगं थांब ना जरा, चहा पिऊन जा. नको नको, मी नंतर येते. बाय. अशी काय? हाय, सारिकाचा निरोप आहे की ती उद्या सकाळी उशिरा येणार आहे. बर ठीक आहे, थँक्यू. तुझ्याकडे नेल कटर आहे? हा हो आहे ना, देते थांब बस. मला ना अगं नेमकं नेल कटरच सापडत नव्हतं. मी म्हटलं तुझ्याकडे आलेच तर विचारते. भूक लागली, मी दाणे खाऊ थोडेसे. हो, थँक्यू. अजून काही देऊ का तुला? कशाला काही. भयंकर आवडतात ग खारे दाणे. तुला हवे? अगं मुग्धा, तू अशी इथेच काय टाकतेस कचरा? आतमध्ये कचरा कुंडी आहे ना. मॅनरलेस आहेस ग तू. असं माझ्या घरात कचरा करतेस तू? काय हे असं इथे टाकतात का? नसतो का? मला वाटलं चालतं. काय बोलतेस तू? असं कसं टाकलेलं चालेल? माझं घर अस्वच्छ होतंय ना. अगं आपल्याला लहानपणापासून शिकवलं ना, आपलं घर आपला परिसर सगळं स्वच्छ ठेवावं. मला असं वाटतं तुझी मुलं सुद्धा ना तुझ्याकडून हेच शिकतील. कारण आपली मुलं काही फक्त शाळेतून शिकून येत नाहीत, आपल्या आई वडिलांच्या वागणुकीवरून शिकत असतात. बरोबर आहे. नाही माझं चुकलंच आहे. पण काय झालं, गेले काही दिवस मी सारखी तुला रस्त्यावर, सोसायटीमध्ये, जिन्यात काहीतरी काहीतरी फेकताना टाकताना बघतीये ना, त्यामुळे मला असं वाटलं की असंच करायचं असतं. अगं पण हे माझं घर आहे ना. पण मग तो आपलाच रस्ता असतो ना, तिथे कचरा केलेला का चालेल? उगाच काहीतरी तुलना करू नकोस हं मुग्धा. हे बघ, रस्त्यावर कचरा कुंडी नसते, मग काय करणार माणूस? रस्त्यावरच टाकणार ना. आणि ती काय आपली जबाबदारी आहे? गव्हर्नमेंट बघून घेईल, कॉर्पोरेशन वाले येतील, झाडून घेतील, ते त्यांचं ते बघतील ना. मग आपण आपलं बघूया. आपला जो कचरा असतो तो आपण आपल्या घरी घेऊन येऊया आणि आपल्या घरातल्या डस्टबिन मध्ये टाकूया. संपला विषय. हे बघ, कचरा कुंडी जवळपास नसते हे काही एक्सप्लेनेशन नाहीये, हे जस्टिफिकेशन नाहीये. उगाच काहीतरी कारण देऊ नकोस. ही ना सवय आहे रुजुता, ही वृत्ती आहे. म्हणजे आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचं एकदम चकाचक आणि सगळा कचरा घराच्या बाहेर कुठेही फेकून द्यायचा, रस्त्यावर, जिन्यात, सोसायटीमध्ये, कुठेही. ही चूक नाहीये, हा गुन्हा आहे. हे बघ मुग्धा, काही काही गोष्टी ना बायोडिग्रेडेबल असतात. अगं पण त्यांचं काही एका दिवसात खत होत नाही, काही त्याला वेळ लागतो.
तोपर्यंत तो कचरा रस्त्याच्या कडेला तसाच पडून असतो. आणि प्लास्टिकच्या पिशव्या, चॉकलेटचे रॅपर्स, हे काही बायोडिग्रेडेबल वगैरे काही नसतं. उगाच मोठे मोठे शब्द वापरून आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. एक छोटीशी सवय असते जी हाताला लावायची असते. कचरा आपण जर घरात असलो तर आपल्या डस्टबिन मध्ये टाकायचा, किंवा बाहेर कुठेतरी असलो तर कचरा कुंडीत टाकायचा. झालं. तुला सांगू का, मी कुठेतरी असं वाचलंय की शेवटी काय असतं, आपण हे जे काही करतो ना, हे सगळं या वातावरणाच्या आतच राहतं. म्हणजे पृथ्वीचं जे वातावरण आहे ना, त्याच्या बाहेर काहीच जात नाही. मग इथे टाकलं काय, तिथे टाकलं काय, मग इथे टाकला काय. उद्यापासून आपण सगळा कचरा गोळा करू आणि तुझ्या घराच्या हॉलमध्ये इथे मध्यभागी टाकू. काय फरक पडतो, वातावरणातच असणार आहे तो. काहीतरी आपली उगाच फिलॉसॉफी सांगायची. हे तू आत्ता जे काही बोललीस ना, त्यातली एकच गोष्ट 100% बरोबर आहे. ते म्हणजे तुझी मुलं तुझ्याकडे बघून शिकतायत. हे जे काय तू इथे घाण करत फिरत असतेस ना, घरात बाहेर सगळीकडे, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या दारासमोर, ते सगळं ते बघतायत. आणि सोनू आणि पिंट्या तसंच करणार आहेत पुढे. आणि त्यांना सुद्धा लोक अशीच नावं ठेवणार आहेत जशी मी तुला आता नावं ठेवते. विचार कर जरा. आणि हा सगळा कचरा आता तूच आवर, मी नाही आवरणार आहे. अगं बाई होच की. तर आपल्या आजूबाजूला ही अशी खूप माणसं असतात ना की जी फुटपाथवर, ट्रेनच्या आजूबाजूला कुठेतरी, प्लॅटफॉर्मवर, बागेत, रस्त्यावर, बिल्डिंग्स मध्ये, जिन्यांमध्ये, कुठेही जागा दिसेल तिथे कचरा करतात आणि अस्वच्छता करतात. त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि आम्ही हा व्हिडिओ शूट करताना जो जो काही कचरा केलेला आहे तो आम्ही दोघींनीही स्वतः उचललेला आहे आणि कचरा कुंडीत टाकलेला आहे. म्हणजे खरं तर हा कचरा करताना सुद्धा आमच्या ताईंना खूप त्रास होत होता, पण तो आम्हाला करावा लागला व्हिडिओसाठी. आणखी एक, गेले काही आठवडे आम्ही दर शुक्रवारी हा व्हिडिओ प्रसारित करतो आहोत आणि तुम्ही त्याचं कौतुक करताय, याबद्दल मनापासून आभार. पण कदाचित पुढच्या शुक्रवारी आम्ही एपिसोड घेऊन नाही येऊ शकणार. भेटू त्याच्या पुढच्या शुक्रवारी. लवकरच भेटूया. बाय बाय.